नमस्कार भावांनो, मी आलो शेताकडं पण नाही आलो, म्हणजे घराच्या इकडं आलो आहे. हे आपल्या चुलत्याचं घर आहे आणि ह्याच्या पलीकडनं आमचं घर बांधायचं आहे आणि इकडं आमचं शेत आहे. हे मोठे मोठे झाड आहेत ना, आमचं शेत आहे. भाऊन कसले बिगडं कसले दगडं एकदम सवय नाही काय नाही. किती दिवस झालं, 2 वर्ष झालं पुण्यातून आता आलो गावाकडे. आता सवय गेली मोडून. पाय धुवायला चालायचं आज पण कधी गाडीशिवाय चालत नव्हतो आधी. गावाकडं म्हटलं की गाडी नसतेच आपल्याकडे. हे बघा कसलं हिरवं की असलं खानवारं सुटले ना भावांनो, नुसता गरम गरम वाफा मारायला लागले. आपली नदी आहे बघा इथं. भावांनो इथं काहीच नव्हतं. इकडं हे काहीच नव्हते इथं. इथे एक घर झाले, इथे एक घर झाले, ह्याच्या पुढे एक घर झाले, इथे एक घर झाले. आता पुढचे कधी होतील काय माहीत. पण इथं अचानकच तेवढे घर झालेत ना भावांनो, येऊजेपर्यंत सगळे घर उभा टाकले. एक पण घर नव्हतं इथं. फक्त चुलत्याच्या घराच्या पुढचं नाही, एक शेड होतं, ते फक्त पहिल्यापासून होतं. दुसरं काहीच नव्हतं. आत्ता सगळं असं अचानकच उभा टाकले असं वाटतं आपल्या आल्यामुळं. इथं 2 वर्षातनं आलो आहे ना, त्यामुळं. आपण आता चाललो शेत बघायला. इतके दिवस दुसऱ्या गावला होतो, आलो आहे आमच्या गावामध्ये आज. तर आज चाललो आहे शेताकडे, बघतोय जरा कसं झालं आहे काय नाही. भावांनो इथं झाडं बेडलेले होते सगळे कापले ते एकदम. तिथं आंब्याचं झाड आहे, तिथं आंबे असले लागत होते ना, बघू जाऊन. नका माणसं आहेत तिथं. माणसामध्ये आपल्याला बोलू नाही वाटत आहे का नाही. तेवढं पण फेमस नाही. जर बोलायचं म्हणलं फेमस पाहिजे, कारण की लोक इज्जत काढते आहे. काय बोलायचं त्यांना आता. त्यामुळे आपणच जात नाही मध्ये कुठं. लोकांमध्ये कधी बोलत नाही आपण. कधी बघितले का आपल्या व्हिडिओमध्ये कधी माणसांमध्ये ब्लॉग बनवलेला? हो, हे छोटंसं झाड होतं, कसलं मोठं झाड आहे बघा. हे लिंबाचं झाड आहे आणि अख्खं शेतामध्ये काहीच नाही. इथं शेळ्या बिळ्या बांधले. आई शपथ, झाड आत्ता पण तोडलेली, आत्ताच तोडली जाऊ. डायरेक्ट वाकडा झालाय बघा हे खांब. काय थंड वाटलं मस्त एकदम. एकदम थंड वाटते येते. नाहीतर नुसती गरमी व्हायला लागली उन्हाळ्यामुळं. लय आपट गरमी झाली बघा इथं. बाहेर निघले की नुसतं वाफाच मारायला लागले, गरम वाफा. ते पण येऊ कसले काट आहेत बघा ह्यांना. कसला काट आहे, जर घसलं तर डायरेक्ट रक्तच बाहेर. आणि ते पण एवढं मोठं हे झाड. हे बघा कसे बघायला लागलेत शेळ्या. जवळून दाखवू का तुम्हाला? नमस्कार शेळ्यांनो. अयो उठले की कुत्र पण आहे वाटतं, भुकायला लागले. अहो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ह्या जागी 19 शेळ्या आहेत बघा. आणि तिथं किती काय माहीत. 19 शेळ्या इथं बांधले. कोणी बांधले काय माहीत. झाड तोडलेले आहे बघा इथं. आणि इथं पूल बांधलाय बघा नवीन एकदम. नाहीतर या पूल आधी बांधायच्या आधी का नाही, पावसाळ्याचं नुसतं वरनंच पाणी जायचं. थोडं पाऊस पडलं की वरनंच पाणी डायरेक्ट.
असं जसं काय पूर म्हणतात ना, महापूर आल्यासारखं. हे गावाकडच्या लोकांचे देव. भावानं तिथं ट्रॅक्टर हे काम करते जाऊ दिसत नाही ना, मोबाईल तेवढं बाहेर नाही आहे त्यामुळे दिसत नसणार. इथं आंबे पाडायला लागले. आंबे आहेत तरी का? भावानं हे कसलं मोठं झाड आहे. कसलं मोठं झाड आहे एकदम. भावांनो अशी आतुरता झालती ना भावांनो, असली एवढी की कधी गावाकडे जायला असं वाटत होतं. पण गावाकडे आल्यावर काय नसते, गरमी 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 गरमीने अख्खं कामाने डायरेक्ट नाकाचे केस जाळायला लागलेत आता वासाने. भावांनो हे कसलं पिल्लू भारी आहे. कशी बघते बघा. ओ ओ ओ ओ ओ ओ. इकडे बघा, हे तर कसलं छोटं आहे. अयो हे काय मारायला आले काय मला. वाव, काय भारी पिल्लू आहे. हे काय खायला लागले. ह्याच्या तोंडात काही पण नाही तरी पण नुसतं चावायला लागले बघा भावांनो. असं का पण लय जणांना शिंग नाहीत, ह्याला फक्त एकाला शिंग आहे, दुसऱ्यांना शिंगच नाही आहेत. दुसरे एक पण नाही शिंगाचे. आणि हे कलर कसं आहे बघा, वेगळाच कलर आहे ह्या शेळीचा. ये की ये घाबरते वाटतं बघा. भावांनो आपला लास्ट दिवस आहे आपला इथं गावामध्ये. उद्या निघणार पुण्यामध्ये बघू ब्लॉग नवीन कुठला बनणार आहे. भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.